नमस्कार. किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कोळंबी कशी बनवायची एकदम झटपट अशी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कोळंबी कशी बनवायची एकदम झटपट अशी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण कोळंबी बनवण्यासाठी कढई ठेवून घेतलेली आहे. छान अशी कढई गरम करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता आपली छान अशी कढई गरम झालेली आहे. तर आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि ते आपण कोळंबीची भाजी बनवणार आहे, मस्त अशी ग्रेव्ही. तुम्हाला तेल हवं तितकं तुम्ही टाकू शकता. तर इथे मी 3 माप टाकलेला आहे. तर इथे आता आपण हे कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक असा, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर अशाच प्रकारे आपण टोमॅटो चॉप करून घेणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे. छान असा कांदा तेलामध्ये लाल करून घ्यायचा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघत आहात तेही कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे आपण कांदाही चॉप करून घेतलेला आहे. टोमॅटो लाल झाल्यानंतर कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. ही घरगुती पेस्ट बनवलेली आहे आपण. छान असं मिक्स करून घ्यायचं हे. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा लाल झालेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. छान असा मिक्स करायचा. आपण कांदा टोमॅटो चॉप केल्यामुळे तो पटकन विरघळला जातो. टमाटर हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं विरघळलेलं आहे ते कांद्यामध्ये. चॉप केल्यामुळे कसं आपले काम सोपे पण होतात आणि पटापट होते आपले स्वयंपाक मग. तर आता आपण इथे खोबरं वाटून घेतलेलं आहे बारीक, लसूण टाकून ते टाकून घेणार आहे. आता आपण ह्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण लसूण आणि खोबरं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं.
छान असं परतून घ्यायचं ह्याला, कारण आपलं खोबरं छान भाजलं पाहिजे असं तेलामध्ये, तळून निघालं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा, कोळंबी बनवून मस्त लागतं एकदम. तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, कशासोबत ही खाऊ शकता. आणि माझे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. दोन ते 3 मिनिट असं छान परतत राहायचं. जे आपण खोबरं टाकले ते छान तेलात हे होतं, तळलं जातं. त्यानंतर इथे आपण आता मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला कितपत तिखट हवं तितकं तुम्ही टाकू शकता. तर मी ते एक मोठा चमचा टाकलेला आहे काळी मिरची. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकायची. तुम्हाला अजून त्यामध्ये कुठले मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. अजून 1-2 मिनिटं आपण छान असा मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण कोळंबी टाकणार आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यामध्ये आता आपण कोळंबी टाकून घेऊया. कोळंबी छान अशी मिक्स करायची. ह्याला आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कोळंबीला पाणी सुटतं. त्यामुळे पाणी तुम्हाला जर पातळ हवं असेल तर भातासोबत खाण्यासाठी तुम्ही पाणी ऍड करू शकता. तर मी ह्याला आता झाकून ठेवणार आहे. वाफेवर ते छान शिजतं आणि पाणी सुटतं. त्यामुळे पाण्याची काही गरज नाही आणि मस्त लागते. तर मी तुम्हाला दाखवते पाणी कसं सुटलंय. एकदम छान असं कोळंबीला पाणी सुटतं, म्हणून टाकायची गरजच नाही पाणी. हे बघू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हलकीशी ग्रेव्ही झालेली आहे तयार. एकदम जास्ती पातळी नाही, जास्ती घट्ट नाही, मस्त असं आपण चपाती सोबत खाऊ शकतो, भाकरी सोबत. अजून असंच आपण एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील. आणि खाण्याला तितकीच चविष्ट लागते ही भाजी. झटपट होते. कमी साहित्यामध्ये आपण जेवढं होईल तेवढं मी बनवण्याचा प्रयत्न करते. कारण सगळ्यांना शक्य नसतं. अवेलेबल पण नसतं. आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे वस्तू कुठल्याही, तेव्हा आपण कमीच साहित्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारे तर इथे तुम्ही बघू शकता आपली कोळंबी खाण्यासाठी तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे.